हॅलो गाईज. तर आपण नवीन कथा सुरू करत आहोत. तर पहिल्या भागाला कसा रिस्पॉन्स मिळतो त्यानुसारच आपण पुढचे भाग कसे अपलोड करायचे ते ठरवणार आहे. कारण मला वाटते तुम्ही रिस्पॉन्स कमी देता. एवढे छान कथा आहेत आणि व्ह्यूजच येत नाहीत. तुम्ही जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये वगैरे ज्यांना कथा स्टोरीज आवडतात त्यांच्याकडे शेअर करा. आणि पहिल्या भागाच्या रिस्पॉन्सवरच ठरवणार आहे की रोज भाग अपलोड करायचा की एक दिवसाआड की 2-3 दिवसातनं असं आठवड्यातनं किती वेळा भाग अपलोड करायचा हे आपण रिस्पॉन्सवर म्हणजे व्ह्यूजवर ठरवणार आहे. तर आपण चला कथेला सुरुवात करू जास्त वेळ न घेता. कथेचं नाव आहे डेंजरस इश्क भाग 1. एका 18 वर्षाच्या मुलीच्या वाढदिवसाची पार्टी होती. ती रस्त्यावरून घरी परतत होती. रस्ता थोडा सुनसान होता आणि रात्रीची वेळ असल्यामुळे तिथे जास्त वर्दळ नव्हती. ती खूप आनंदी होती, पण तिला असं वाटलं की कोणीतरी तिचा पाठलाग करतंय. तिने तिचे पावले वेगाने टाकले, पण पाठलाग करणारेही वेगाने येत होते. तिने मागे वळून पाहिले तर तिला कोणीच दिसलं नाही. दूरवर फक्त भयान शांतता होती, पण ती शांतता तिला आणखी घाबरवत होती. अचानक कोणीतरी मागून तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तिचं तोंड दाबलं. तिचे डोळे मोठे झाले. त्या अनोळखी व्यक्तीच्या तावडीतून सुटण्यासाठी तिने हातपाय मारणे सुरू केले, पण तिला ऐकाऐवजी 4-4 लोकांच्या हसण्याचा आवाज ऐकू आला. तिच्या चेहऱ्यावर आता भीती स्पष्ट दिसत होती. ती त्या अनोळखी व्यक्तीच्या हातांवर आपले नख खुपसून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याला काहीच फरक पडत नव्हता. उलट त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होते. तेवढ्यात तिथे एक गाडी आली आणि ते 4ही जण तिला त्या गाडीत ढकलून घेऊन गेले. ती मुलगी रडत त्यांना म्हणाली, तुम्ही कोण आहात? प्लीज मला सोडा. मला घरी जायचं आहे. मला खूप भीती वाटते. प्लीज 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 मला जाऊ द्या. मला गाडीतून उतरायचं आहे. हे बोलून तिने गाडीचा दरवाजा उघडण्यासाठी हात पुढे केला. तेव्हा एका मुलाने तिच्या गालावर जोरदार थप्पड मारली आणि म्हणाला, शांतपणे इथेच बसून राहा, नाही तर इथेच गाडीत सुरू करू आणि तुला आणखी जास्त त्रास होईल. मग तू इतका त्रास सहन करू शकणार नाहीस. नाजूक तर आहेस. हे बोलून तो हसला. त्या मुलाचे बोलणे ऐकून तिचे डोळे विस्फारले. तेवढ्यात त्यांची कार एका जंगलात येऊन थांबली आणि त्या मुलांनी तिला फरफटत बाहेर काढले. ती मुलगी जोरजोरात ओरडत होती. त्या मुलांच्या पुढे ती दयेची भीक मागत होती, पण त्यांना तिच्यावर अजिबातच दया आली नाही. रडून रडून तिची अवस्था खूप वाईट झाली होती. तेवढ्यात एका मुलाने तिला जमिनीवर जोराने ढकलले आणि तिच्याकडे पाहून म्हणाला, आज तर मज्जाच येईल. इतकी सुंदर मुलगी बहुधा पहिल्यांदाच चाखायला मिळत आहे. हे सौंदर्यच मी सर्वात आधी खराब करेन. हे बोलून तो त्याच्या शर्टचे बटन उघडू लागला. बाकीचे 4ही जण हसले. त्यापैकी एक म्हणाला, ठीक आहे, तसेच आज तुझी पाळी आहे तर मज्जा कर आणि आम्ही तुला मज्जा करताना पाहू. हे बोलून आता त्या सर्वांचे हसणे आणखी वाढले आणि ते एकमेकांना हायफाय देऊ लागले. जो मुलगा त्याच्या शर्टचे बटन उघडत होता त्याची नजर त्या मुलीवर खिळली होती आणि ती मुलगी मागे सरकत होती. पण ती जितकी मागे जायची तितकाच तो मुलगा तिच्याकडे यायचा आणि मग शेवटी त्या मुलीचा पाय जोराने खेचून त्या मुलाने तिला एकदम खाली केले आणि स्वतः तिच्यावर झुकला. काही क्षणातच त्या संपूर्ण जंगलात तिच्या किंकाळ्या आणि वेदनादायक ओरडणे घुमू लागले. तो मुलगा निर्दयीपणे त्या मुलीला नोचत होता. त्याचे हात तिच्या संपूर्ण शरीरावर फिरत होते आणि त्या मुलीचा रोमरोम वेदनेने कापत होता. तिने आपल्या हातांनी तिच्यावर झुकलेल्या प्रत्येक मुलाचा चेहरा वाईट रीतीने ओरखडायला सुरुवात केली होती. पण जसा जसा तो मुलगा वासनेची भूक त्या मुलीच्या शरीराने शांत करत राहिला तसतसे तिचे शरीर हिंमत हरवू लागले. ती मुलगी फक्त हातपायच नाही
तर पूर्णपणे निर्जीव होऊ लागली. तिचे रडणे आकाशालाही भेदणारे होते. कमीत कमी तकरीबन 3 तास ते मुलगे त्या मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवत राहिले. आणि मग शेवटी तिच्याकडे पाहून एक मुलगा म्हणाला, जर ही कोणाला सापडली तर अशीच शहरात गडबड होईल. त्याचे बोलणे ऐकून दुसरा मुलगा म्हणाला, तर सांग काय करायचं आहे हिचाच आवाज बंद करून टाकू, तर ना कोणती गडबड होईल आणि ना कोणती गडबड आपल्याला कानाला ऐकू येईल. तिसरा मुलगा म्हणाला, गाडीत पेट्रोल ठेवले आहे, जा घेऊन येते. मुलांचे बोलणे ऐकून चौथा मुलगा लगेच गाडीकडे आला आणि आपल्या हातात एक पेट्रोलचा कॅन घेऊन परत सर्वांच्या मध्ये आला. ती मुलगी जिने आपली पूर्णपणे शुद्ध हरपली होती आणि जमिनीवर एकदम निर्जीव अवस्थेत कोसळली होती. तिच्या अंगात आत्ता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी साधी हालचाल करण्याचीही ताकद उरली नव्हती. तिने स्वतःला वाचवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही आणि ते तरुण पेट्रोलचा कॅन तिच्या अंगावर रिकामा करू लागले. शेवटी एका मुलाने खिशातून लायटर काढला आणि त्या मुलीकडे बघत म्हणाला, मज्जा तर खूप आली. असा आनंद किमान 2-4 महिने तरी रोज मिळावा. पण तू जर वाचलीस तर आमचं वाचणं कठीण होईल. म्हणूनच गुड बाय जानेमन. त्याने तो लायटर त्या मुलीवर फेकला. ती मुलगी जिने पूर्णपणे हिंमत हारली होती, तिच्या वेदनादायी किंकाळ्या पुन्हा एकदा त्या आकाशात जोरदार घुमू लागल्या. त्या किंकाळ्या या गोष्टीचा पुरावा होत्या की तिला जगायचे होते. तिच्याकडे जगण्याचे एक ध्येय होते. जरी त्या नराधमांनी तिचे सर्वस्व हिरावून घेतले होते तरीही तिला जगायची इच्छा होती. त्या लोकांनी आधी तिच्या शरीराची चाळण केली आणि आत्ता तिचा आत्मा तिच्या शरीरापासून वेगळा करून ते तिथून निघून गेले होते. ती मुलगी इतकी जोरात ओरडत होती की तिचे ओरडणे ऐकून आकाशही रडू लागले. अचानक आकाशात विजा कडकडू लागल्या आणि बघता बघता जोरात पाऊस पडू लागला. पण त्या वेदनादायी किंकाळ्या अजूनही थांबल्या नव्हत्या. 6 महिन्यानंतर मुंबईत एका रेसलिंग क्लबमध्ये सर्वजण आश्चर्य आणि चिंतेने रेसलिंग रिंगकडे पाहत होते. रिंगमध्ये एक व्यक्ती होती जी अत्यंत शक्तिशाली आणि निर्भयी दिसत होती. त्याचा चेहरा घामाने भिजलेला होता आणि त्याचे श्वास खोल होत होते. नुकताच तिथे एक सामना झाला होता ज्यात तो माणूस जिंकला होता आणि आता तो कोणाची तरी वाट पाहत होता ज्याला तो वाईट रीतीने हरवू शकेल. त्या व्यक्तीचे नाव जेम्स होते. तेव्हाच बाहेरून एक व्यक्ती आली, ज्याला पाहताच संपूर्ण क्लबमध्ये आरवी असा जल्लोष सुरू झाला. ती व्यक्ती तो गोंगाट पाहून हसली आणि म्हणाली, दिवसा या किंकाळ्या आणि रात्री त्या किंकाळ्या दोन्ही मला वेड लावतात. त्याच्यासोबत चालणारा माणूस हसून म्हणाला, कधीतरी गंभीर होत जा रे. समोर जेम्स आहे आणि मला समजत नाही तुला हा रेसलिंगचा किडा का आहे. रेसलिंग शिवाय तुला चैनच का पडत नाही. तुझ्या आयुष्यात तर असेही अनेक लोक येतात जे तुझ्या हाताची खास मिटवतात. मग ही अतिरिक्त मेहनत कशासाठी रे. आरवी हसला आणि म्हणाला, ज्या लोकांसाठी मी पैसे घेऊन मारतो ते माझे ग्राहक असतात आणि ग्राहक ही गरज असते. पण हा माझा छंद आहे आणि छंदापुढे गरजेचं काहीच अस्तित्व नसतं. असं बोलून आरवी लगेच त्या रेसलिंग रिंगमध्ये गेला आणि आव्हानात्मक नजरेने जेम्सकडे पाहू लागला. जेम्सही त्याच्याकडे तिरकस नजरेने पाहत होता. साधारण 26-27 वर्षाचा आरवी, उंची 6 फूट 1 इंच, डोळे गडद निळे आणि हनवटीवर एक खोल जखमेची खून.
होती, ज्यामुळे त्याचा चेहरा भयानक दिसत होता. हातात हिऱ्यांचे कडे आणि हिऱ्याच्या अंगठ्या होत्या, कारण तो हिरे, ड्रग्ज आणि बेकायदेशीर शस्त्रांच्या तस्करीचे काम करायचा. रेफरीने 3 काउंट करून शिट्टी वाजवताच जेम्स आरवीकडे धावला आणि त्याच्या तोंडावर एक ठोसा लगावला. आरवी हसला आणि म्हणाला, चल, सुरुवात तुझ्याकडून झाली, पण शेवट मीच करेन. असं बोलून त्याने जोरात जेम्सच्या चेहऱ्यावर मुक्का मारला. जेम्स थोडा मागे गडगडला. पुढच्या क्षणी तो पुन्हा आरवीकडे आला आणि पुन्हा एकदा त्याच्या चेहऱ्यावर एक मुक्का मारू लागला. पण यावेळी आरवीने त्याला संधीच दिली नाही. तो एकापाठोपाठ एक जेम्सला ठोसे मारत होता, कधी खांद्यावर तर कधी मानेवर. जेम्स वाईट रीतीने हरत होता. जेम्सला आरवीसोबत बदला घेण्याची एकही संधी मिळत नव्हती. तेव्हाच त्याने आपली मूठ घट्ट आवळली आणि त्याच्या अंगठीतील अणकुचीदार दगड वरच्या बाजूला आला. जेम्सने आपल्या दुसऱ्या हाताने तो दगड थोडा दाबला, ज्यामुळे तो अधिक धारदार आणि टोकदार झाला. पूर्ण हॉलमध्ये लोकांच्या किंकाळ्या घुमत होत्या, ज्यात मुलींच्या आवाजाचा जोर जरा जास्तच होता, ज्या वेडापिसा होऊन आरवी आरवी म्हणून ओरडत होत्या. जेम्स इकडे रागाने लालबुंद होऊन आरवीकडे बघत होता आणि स्वतःच्या पराभवामुळे तिळतिळ तुटत होता, ज्याने वेगाने आपली पावले आरवीच्या दिशेने टाकली. आरवी डोळे मिटून रेसलिंग रिंगमध्ये शांत उभा होता, पण तो जवळ येताच जेम्सने आपल्या मुठीचा जोराचा प्रहार आरवीच्या मानेवर केला. तो अणकुचीदार दगड आरवीच्या मानेत खोलवर रुतला आणि रक्ताची कारंजी उडाली. रक्ताचा तो फवारा उडताच आरवीचे डोळे खाडकन उघडले. त्याने आपल्या धगधगत्या लाल डोळ्यांनी जेम्सकडे पाहिले आणि दुसऱ्या क्षणी त्याचा गळा पकडून त्याला मागे ढकलत नेले. जेम्स वेदनेने तडफडू लागला होता. आरवीच्या रागामुळे त्याच्या कपाळावरच्या नसा फुगल्या होत्या आणि तो रागाने थरथरत होता. त्याने जेम्सला दोरीला नेऊन भिडवले. जेम्स सुटण्यासाठी धडपडत होता, हालचाल करत होता, पण आरवीची पकड इतकी घट्ट होती की 5 लोकांनी मिळूनही त्याला बाजूला करणे अशक्य होते. आरवी त्याच्या डोळ्यात बघत गरजला. आरवीला सर्व काही मान्य आहे, पण धोका नाही. आरवी म्हणजे राम ओहरा, आणि जे राम ओहराला धोका देतात त्यांच्यावर तो अजिबात दया करत नाही. हे बोलत त्याने क्षणातच जेम्सची मान मोडली. एक भयानक आवाज झाला आणि जेम्सची डेड बॉडी जमिनीवर कोसळली. पूर्ण हॉलमध्ये आता शांतता पसरली होती. आरवीने उपस्थितांकडे बघून ठणकावून सांगितले, जर कोणात हिंमत असेल तर समोरून छातीवर गोळी झाडा. मरतानाही त्याला सल्यूट करून जाईन, पण जर कोणी पाठीमागून वार केला तर राम फक्त माझे नाव आहे, माझ्यात दया मात्र बिलकुल नाही. हे बोलून तो रिंगच्या बाहेर आला. त्याचा मित्र अव्वल धावतच आला आणि म्हणाला, हे तू काय केलंस? इतक्या लोकांसमोर त्याला मारण्याची कायच गरज होती? नंतर बघून घेतलं असतं ना तू. तुला माहीत आहे ना तुझे नाव किती चर्चेत आहे अगोदरच. आरवीने त्याच्याकडे अशा काही नजरेने पाहिले की अव्वलची बोलतीच बंद झाली. बडबड थांबव, नाहीतर तुझी जीभ उपटून काढीन, आरवीने इशारा केला. तेवढ्यात आरवीची नजर तिथे उभ्या असलेल्या एका पांढऱ्या शॉर्ट ड्रेसमधील मुलीकडे गेली, जी मादकपणे आपल्या केसातून हात फिरवत आरवीला खुणावतच होती. आरवीने तिला खुणेने जवळ बोलावले, तिला वरून खालपर्यंत निरखून पाहिले आणि तिला भिंतीला नेऊन भिडवले. मुंबई रेसलिंग क्लबचा हॉल लोकांनी भरलेला असला तरी ज्या कोपऱ्यात ते होते तिथे मात्र वर्दळ कमी होती. आरवी त्या मुलीवर झुकून तिला किस करू लागला.
अव्वल हे बघून कपाळावर हात मारून घेणार होता. हा माणूस कुठेही सुरू होतो. याला माहीत आहे की आपल्याला महत्त्वाच्या कामाला जायचे आहे, पण याचे मात्र कारनामे काही थांबतच नाहीत. अव्वल आजूबाजूला बघत होता, जेणेकरून कोणी मीडियावाला त्यांना पाहणार नाही. अचानकच अव्वलचा फोन वाजला. तो फोन पाहून, खूप महत्त्वाचा फोन पाहून त्याने आरवीच्या जवळ जाऊन त्याला फोन दाखवला. फोन वाजताच आरवीने त्या मुलीला सोडले आणि स्क्रीनवरचा नंबर पाहून त्याच्या भुवया उंचावल्या. एका अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी त्याला तातडीने तिथून निघावे लागणार होते. त्यामुळेच तो मुलीकडे बघून म्हणाला, "वर्जिन आहेस?" ती मुलगी लगेच मान डोलावून म्हणाली, "ऑफकोर्स, तुमच्याशिवाय मी कधी कोणाकडे नजर उचलून सुद्धा पाहिलं नाहीये." हे बोलताना ती अतिशय मादक हावभाव करत आरवीच्या जवळ येऊ लागली. तेव्हाच आरवीने तिच्याकडे पाहत म्हटले, "हॉटेल सनरूफ, रूम नंबर 501, रात्री 11 वाजता." हे बोलून तो लगेच तिथून बाहेर पडला. काही वेळाने आरवी आणि अव्वल दोघेही गाडीत बसलेले होते. अव्वल आरवीकडे बघून म्हणाला, "एक गोष्ट विचारू, जर तुला वाईट वाटणार नसेल तर?" आरवीने त्याच्यावर कटाक्ष टाकला आणि म्हणाला, "जर इतकी फाटत असेल तर विचारतोयस कशाला?" अव्वल हसला आणि म्हणाला, "कारण विचारल्याशिवाय राहवत नाहीये." आरवी कोणत्याही एक्सप्रेशनशिवाय म्हणाला, "बोल, काय खुमखुमी येते तुला?" अव्वलने हसून विचारले, "तुला नेहमी वर्जिन मुलगीच का लागते? आय नो तुला वेगवेगळ्या मुलींसोबत रात्र घालवायला आवडतं, पण वर्जिनच का?" हे ऐकताच आरवीच्या चेहऱ्यावर सैतानी हावभाव आले. तो आपले ओठ हलके चावून म्हणाला, "कारण ज्याला आधी कोणी हात लावला असेल त्याला आरवीने हात लावणे हा आरवीच्या अहंकाराचा अपमान आहे." हे बोलत आरवीने आपल्या कमरेला लावलेली बंदूक काढली आणि ती घेऊन तो कारच्या बाहेर पडला. त्यांची गाडी आता हायवेवरून जंगलाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर येऊन थांबली होती. समोरून एक ट्रक आला, ज्याचा ड्रायव्हर घाबरून समोर बघत होता आणि त्याचा चेहरा घामाने डबडबला होता. जणू तो एखाद्या सुनसान रस्त्याला नाही तर एखाद्या भयानक माणसाला घाबरत होता. ट्रक वेगात होता, पण अचानक ब्रेक लागला, कारण त्याच्या समोर एकापाठोपाठ एक 3-4 गाड्या येऊन थांबल्या होत्या. त्या गाड्यांमधून आरवीचे बॉडीगार्ड्स बाहेर पडले आणि रस्त्यावर पसरले. आरवी त्यांना बॉडीगार्ड कमी आणि कोणाच्या तरी शरीराची डेड बॉडी बनवण्यासाठी जास्त वापरायचा. आरवी गाडीतून बाहेर आला. त्याची नजर थेट ट्रकच्या ड्रायव्हरवर होती. त्याने खुणावताच एका गार्डने ट्रकचा दरवाजा उघडला आणि ड्रायव्हरला गचांडी धरूनच खाली खेचले. तेवढ्यात तिथे अव्वल आला. आरवीने एक क्रूर हास्य करत त्याला म्हटलं होतं ना तुला की प्रत्येक कुत्रा निष्ठावान नसतो." अव्वलने मान झुकवून म्हटले, "अगदी बरोबर बोलला होता. 2 पाकिटं गायब आहेत, पण डोंट वरी, मी हँडल करेन." आरवी त्याच्या जवळ आला आणि पुन्हा ओठ चावत म्हणाला, "जेव्हा हँडलच तुटतं तेव्हा हँडल करण्यासारखं काहीच उरत नाही. मी याचं हँडल तोडण्याआधी तूच याला हँडल कर." हे ऐकून अव्वल ड्रायव्हरकडे धावला आणि ओरडला, "जे पाकीट गायब केलीस ती कुठे आहेत?" ड्रायव्हर थरथरतच म्हणाला, मला काहीच माहीत नाही. मी कोणतीच गद्दारी केली नाहीये. मी तुमच्यापासून पळून कुठे जाणार?" आरवी खिशात हात घालून तो काय बोलतोय ते ऐकून त्याच्या जवळ आला आणि म्हणाला, "हे तर तू अगदी बरोबरच बोललास की तू आमच्यापासून दूर कुठे जाऊ शकत नाही. आमच्यापासून तू कधीच वाचणार नाहीस. फक्त एकच जागा आहे जिथे तू जाऊ शकतोस आणि ती म्हणजे यमलोक. आणि आरवी तिथूनही लोकांना ओढून आणतो. तू तर अजून त्याच्या दरवाजापर्यंतही पोहोचला नाहीयेस." हे बोलून त्याने
अव्वलच्या हातातून ड्रायव्हरची गटचांडी धरली आणि एक जोरदार ठोसा त्याच्या तोंडावर मारला. ड्रायव्हर ओरडला आणि मागे कोसळला, पण सावरून म्हणाला, हवं तर तुम्ही पूर्ण ट्रक चेक करा. जर काही मिळालं तर तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. अव्वल चेक करायला जाणारच होता की आरवीने त्याला रोखले आणि म्हटले, इतकी वर्ष माझ्यासोबत राहूनही तुझ्या डोक्यात बुद्धी कमी आणि शेण जास्त भरलंय का? आरवी ड्रायव्हरकडे बघतच म्हणाला, जर ट्रकमध्ये माल असता तर त्याने आपल्याला चेक करायला सांगितलंच नसतं. माल ट्रकमध्ये नाहीच आहे, तर ट्रक ड्रायव्हरमध्ये आहे. हे ऐकताच ड्रायव्हरचे डोळे विस्फारले. आरवीने त्याच्या शरीराचे स्कॅनिंग सुरू केले. त्याने ड्रायव्हरच्या मानेवर हात ठेवला, मग छातीवर हात ठेवला आणि ड्रायव्हर हात जोडून विनवणी करू लागला. जेव्हा आरवीचा हात त्याच्या पोटाकडे गेला तेव्हा ड्रायव्हरने त्याचा हात झटकला आणि म्हणाला, नाही, माल माझ्याकडे नाहीये, माझ्या पोटात नाहीये. तो रडू लागला आणि आरवीच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य उमटले. आरवीने चुटकी वाजवली, ज्याचा अर्थ होता चाकू. एका माणसाने लगेच आरवीला चाकू दिला. आरवी म्हणाला, नशेतला एक डोस जास्त झाला तरी लोक नरकात जातात आणि तू तर पूर्ण ड्रगचं पाकिटच गिळलं आहेस. ड्रायव्हर भीतीने पळू लागला, पण आरवीने आपल्या पायाने एक दगड हवेत उडवून मारला, जो ड्रायव्हरच्या पायाला लागला आणि तो जमिनीवर कोसळला. आरवी त्याच्या जवळ आला आणि हसून म्हणाला, खरंच म्हणतात, हाव, हे खूप मोठं संकट असतं. हे बोलून त्याने तो धारदार चाकू जोरात त्या ड्रायव्हरच्या पोटात खुपसला. तिथे आधीच काही टाके मारल्याचे व्रण होते आणि तिथून रक्ताची कारंजीच उडू लागली. तो माणूस वेदनेने ओरडला. त्याचा चेहरा घामाने आणि फुगलेल्या नसांनी भरला होता. आरवीने तो चाकू फेकून दिला आणि जिथे जखम केली होती तिथे आपला हात घालून त्याची त्वचा जोरात ओढली. तो माणूस भयानक वेदनेने तडफडू लागला. पण टू बी कंटिन्यू. भेटू लवकरच पुढच्या भागात. तुम्हाला कथा कशी वाटते कमेंटमध्ये सांगा. आणि सुरुवातीला जसं म्हटलं मी, आपल्या व्ह्यूच्या त्या कथेच्या व्ह्यूवरच आपण पुढचे भाग कसे अपलोड करायचे ते ठरवणार आहेत. तर तुम्हाला कथा कशी वाटते ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला बघू कोण कोण नवीन मेंबर कमेंट करतात आणि तुम्हाला कथा कशी वाटते हे नक्की सांगा. तुमचा प्रतिसाद हीच आमची मोलाची देणगी आहे. बाय.